वर जायचंय तुला? वरती जायचं, मग चल वरती, चल चल. हा चल, मला पण बोलतोय चल म्हणून वरती. बरं चला चला, जा वरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वेळ आहे दुपारची आणि या सर्वांची सुट्टी संपलेली आहे, जेवून झालेले आहेत. तर हा पोरगा मला म्हणतोय चल मम्मा वरती हे करायला, सुपरवायझिंग करायला, आहे ना? हो हो हो, काम नहीं कर रहा? ओ भैया काम क्यों नहीं कर रहे भैया? कर रहे हैं ना मिस्त्री? हाँ अरे ओ काका कर रहे टाइगर. कौन काम नहीं करत? चल मला दाखव, कौन काम नहीं करत? कोई काम नहीं कर रहा है. हाँ ये क्या? हाँ चल, और वो रूम में चल. हाँ चला ओ बा, चल तिकडे चल. इकडे कौन करताय? सूरज काम क्यों नहीं कर रहे भाई? हाँ ये मेरा बेटा बोल रहे काम नहीं कर रहे कोई. कैमरे में वो लगा, धूल गया, उसको साफ तो कर लो. अरे वो रहने दो भैया, वो सब अभी तुम लोग ही धूल मिट्टी उड़ा रहे हो तो क्या करें हम भी. हाँ ऐसा यूट्यूब बनेगो. हाँ पैसा मिली म्हणून. तर हे बघा आपले रूम किती तयार झाले ते दाखवते तुम्हाला. रात को मेरे से बोलती है व्हाट्सएप पे भेजना आता है. चल टाइगर चल. क्या 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 क्या? अरे मेरे को लगा कि तुमको आता है या नहीं. तू चुप बैठ गया ना 2 मिनिट, इसलिए मैं बोली की तेरे को पूछी. याला रात्री कॉल केला आणि एका मिस्त्रीचा नंबर मागवला बरं का मित्रांनो. तर याला बी मला असं वाटलं की याला बी विचारलं तर म्हटलं याला पाठवलं येते का, म्हणून तुला पाठवता येतं ना नंबर. क्या आंटी 25,000 का मोबाइल इस्तेमाल करता हूँ, इतना भी अनपढ़ नहीं हूँ. ये तो कैमरा में चला के छोड़ा हुआ आंटी. हाँ हाँ, अरे तो तू पहले अभी फिल्म सिटी में काम पे था, मुझे क्या मालूम भैया. सिटी में नहीं करता. अरे अभी कोई किसी को जमता है किसी नहीं, इसलिए मैं पूछी ऐसा ही. हाँ ये देखो अभी कितना धूल मिट्टी उड़ा है सीमेंट का. टाइगर किधर गया? चला, सुपरवायझर आलेला आहे, सर्वांनी काम करा. मित्रांनो हे बघा, इथं हे काय रूम झाला, हा एक रूम झालाय, हा एक झालाय, इधर एक हो गया आहे. यांच्याबरोबर राहून राहून ना मला पण हिंदीची सवय झाली बरं का. आता मी थोड्या दिवसांनी ना बहुतेक मराठी विसरणार आहे, असं झालंय. जो येईल त्याशी हिंदीच मध्येच बोलत राहते. तर हा पण रूम झालाय आपला. हा बघा, अर्धे अर्धे म्हणजे झालेत, अजून अर्धे अर्धे होतील. तर मिस्त्री वाढवलेले आहेत, काल पण सांगितलं. इथून आपली गॅलरी झालेली आहे बघा. गॅलरीचं पण बांधकाम इकडून येणार नंतर. तर टायगर इथून गेलाय, आता इकडून तिकडे गेलाय. चला मी पण इथूनच जाते. खाली खूप खोल आहे आणि आमचे मिस्त्री काका इकडे आहेत. टायगर तिथेच थांब, आता आला इकडून, नाही तर इथून पळत येईल. बरं थांब थांब थांब. हा चल इकडून चल, इथून नको बाबा, तिथून चल. बघा मित्रांनो किती मोठे मोठे रूम झालेत आमचे असे. चला हा फर्स्टवाला, हा सेकंडवाला. आणि विटा कमी पडल्यात तर बघा हे लोक असे विटा खालून आणतात. विटा आपल्या खाली आहेत ना, खाली विटा आहेत. हे बघा तिकडे खाली ठेवलेल्या आहेत. तर तिकडच्या विटा आता आणतायत. तर विटा संपल्या, कारण कामगार वाढल्यामुळे कसं काम जरा फटाफट चाललं आहे. हा पण आता एक रूम घेतला आहे, हा पण घेतील, तो एक होईल. असे मोजून एकूण 5 झाले रूम. खालीसुद्धा 5, वरतीसुद्धा 5. आता यातील आमचे कोणते, सुमितचं चाललेलं आहे. हा माझा, तो माझा, सुमितचं जरा हे चाललं आहे. पण मी म्हटलं नको बाळा, आपल्याला एवढे रूम काय करायचं, साफसफाई पण करायला मी एकटी किती करणार मी, आहे ना. सुमित तर काय अजिबात झाडूसुद्धा मारायला मागत नाही करत, पण त्याला रूम मात्र जास्त पाहिजे. तर म्हटलं राहू दे, आपण नंतर करू. कारण हा एवढा मोठा रूम आम्हाला मिळतो आहे. बघा हा एवढा मिळतो आहे. तिथून शिडी येणार आहे, तिकडून दरवाजे येईल बाहेरच्या साईडनी. हा इकडून आतल्या साईडनी इकडून एंट्री आहे ना. आणि इकडून प्लस आम्हाला गॅलरी आहे. गॅलरीला मोठी अशी खिडकी ठेवणार आहे. असं आमचं सगळं नियोजन झालेलं आहे. तर हा पोरगा, याला काय भीतीच नाही कसली, नुसता कॉर्नरच धरला आहे. आणि काल मला एका व्हिडिओला कमेंट आलेली, परवाच्या व्हिडिओच्या, की घर बांधताय, एका दादानी केलेली, घर बांधताय की गोडाऊन बांधताय बरं का. ओ मिस्त्री, एक कमेंट आया था कि रूम बांध रहे या गोडाउन बांध रहे. सब गोडाउन ही दिख रहा है. अब ये रूम है क्या गोडाउन है, बताओ उनको. गोडाउन है क्या? एक बोल रहे सब गोडाउन जैसा दिख रहा है. रूम है ना. अभी क्या पूरा रूम पहले दीवार आएगी, बाद में अंदर फिर आ जाएगा ना सब. हाँ मग बाथरूम आहे, किचन मोरी बाथरूम, ते सगळं नंतरची ती नटापटा तो नंतरचा असतो सगळा. तर पहिले सुरुवातीला काय असतं, भिंती या मेन असतात सर्वात.
भिंतीच्या नंतर मग आतमध्ये कसं काय काय आपल्याला कुठं कुठं घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित आम्ही सगळं केलेलं आहे. कुठून कुठून काय काय घेणार ते. आता बघा हा एवढाच रूम नाही, तर इथून पुढं पण जाणार तिथपर्यंत. म्हणजे असे लांब सडक असे मस्त रूम झालेले आहेत आमचे. आज हा मिस्त्री वाढलेला आहे नवीन. हे बघा या मिस्त्रीचं नाव अनिल कपूर बरं का, अनिल कपूर. आणि हा मिस्त्री आमचा राजकुमार आहे आणि याचं खरं नाव राजकुमारच आहे बरं का. हा घोडा आडनाव, घोडा विडर आहे घोडा आडनाव असतं का. अरे तुमचं काय ओ मिस्त्री, आपका नाम क्या. शिवा. तो अनिल कपूर ठीक आहे ना. हाँ ठीक आहे ना. हाँ हा काका आपला जुनाच आहे, काकाचं टेन्शन नाही. काही काही आपले विगारी मिस्त्री आहेत ना जे सुरुवातीपासूनच आहे. जसं हा सूरज पहिल्याच दिवशी आलेला आणि तो अजूनपर्यंत इथंच आहे. फक्त त्याचा एकच खाडा झाला मागं, तर ते वेल्डिंगमुळे झाला नाही का, म्हटलं वेल्डिंग गेली त्यांच्या डोळ्यामध्ये त्यामुळे, नाहीतर त्याचा एकही खाडा नाही आहे. आणि छोटू पण आणि हे मिस्त्री पण सुरुवातीला पहिल्या दिवशी आले आणि दुसऱ्या दिवशीपासून गुल झाले. ते 20 दिवस गुल झाले, पुन्हा आले मग. हां ते काका आहेत आमचे. हां सर्वात मॅनेजर हे आहेत आमचे. मॅनेजर नाही, सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आहे ना. त्यांच्या मुळात एवढं आमचं म्हणजे घर फटाफट होतंय. सगळं श्रेय यांना आहे. ते काम करून पण घेतात आणि ती लोक पण सगळं त्यांची म्हणजे रिस्पेक्ट करतात, कारण ते लोक त्यांना ओळखतात ना. सूरज मिस्त्री. अरे बिगारी किधर गया. अच्छा अच्छा. ए छोटू तू सिमेंट लाया. माल काट रहा था. टायगर झालं, सगळ्यांची सुपरवायझिंग झाली, सगळ्यांना कामाला लावलंय. काका तुम्ही हा माल कोणाला देताय. उनको अभी इधर बनाएंगे माल ना. बनाया हुआ है ना, खाली पानी डालने का. अरे काय आमच्या काकाला टायगर बोलता तुम्ही. टायगर वाट बघतो या शिडीवरून जायला, पण इथून लोखंड अजून कापलेले नाहीत. तर खालचं पण आपल्याला आता मी तुम्हाला दाखवते. चला मित्रांनो, खाली पण आपलं काय चालेल, खाली सुद्धा काम चालू आहे. म्हणजे खाली वरती या काकांनी सांगितलं अर्धे माणसं खाली लावा, अर्धे माणसं वरती लावा, म्हणजे तुमचं काम कसं झपाट्याने होईल फटाफट. आता परांचीचं काम आलेलं आहे. इथून पुढं परांची लागल आहे लोखंडापर्यंत. टायगर बघ काकाला किती काळजी आहे, सर्वांनाच काळजी आहे टायगरची. पण टायगर का ऐकत नाही. वो बोल रहा है इधर से जाएगा, लेकिन कैसा जाओ बोल रहे हैं. रास्ता बंद है बाबू, मत जाइए. देखो ना, देखो फिर भी जाने की कोशिश कर रहे हैं. कोशिश कर रहा हूँ हाँ कैसे जाएगा भाई. जाके दिखा, जाऊन दाखव ना. इकडून चल, नको अटकशील. चल इकडून आपला, चल इकडून. पीछे रास्ता बंद है वो. चल मराठी में बोल अभी. एक ही शब्द मराठी का नहीं बोलने का. नहीं वो यही बोलते खाली. कोई कुत्ता है ना टाइगर. खाली मराठी बोल के दिखाओ. नहीं बोल पाएगा, मराठी नहीं आता मेरे को. तर नको कशाला बोलला मग. हाँ कुत्ते को बोला ना. अरे वो काका है. टाइगर चल नीचे चल. टाइगर भी हिंदी सीख गए देख, और तुम लोग मराठी नहीं सीख सकते. चल बाबू हळू चल. बस मी येऊ का नको येऊ. तिथून उडी मारतो का आता डायरेक्ट. चला चलो. हाँ 2 जन ईंट लेके जाओ. 3 जन जा रहे हैं, जरा लंबा से लाना पड़ेगा. अभी कल जो ईंट आएंगे ना वो हम लोग क्या करेंगे, ऊपर ही चढ़वा देंगे. ऊपर ही चढ़वा देंगे अभी. हा ना. हे बघा मित्रांनो, आपलं इथलं प्लास्टर होतं. हे प्लास्टर आपलं इकडचं तोडलंय, अर्ध तोडायचंय. तोडतच होते पण त्यांना विटा कमी पडल्या ना, तर भिगारी आपली. ए इधर से कैसा बांध के लेके जाओगे ऊपर. ऐसा फेकेंगे. हाँ तो कॅच. हा चल तू बाजूला डोक्यात पडल तिथून बोलतोय. तिकडे बस असा जा तो चांगला सांगतोय. हमारे इधर का ईटा ऐसा हमारे इधर का एक ईटा ये ईटा सब ईटा फोड़ देगा. ऐसा मारोगे तो बहुत मजबूत होता है ईटा हमारे इधर का. तुम्हारे इधर का. हाँ किधर गांव में. गांव का यूपी का. हाँ यूपी का ईटा वो सब अच्छा है. इधर सब अरे बाबा इमला ही ए याला इकडे घे. याला सोडलंस कशाला तू वो तो कहीं था. मागाशी.
तर मित्रांनो इकडे बघा आता हा आपला इथून दरवाजा खोललेला आहे. चला मला सगळेजण म्हणत होते की म्हणजे एकाची कमेंट आलेली आता आठवत नाही त्या मुलीची कोणाची आलेली वाटतं तर की काकू घर कसं होणार ते सांगा. तर आतापासूनच सांगते. हे बघा हे आपला जो हॉल होता तो जो मोठी खिडकी झालेली आहे. आता हा राधीत उचलतायत तिकडे लाजच्या रूममध्ये टाकतायत म्हणजे याची भरणी ऑलमोस्ट झालेली आहे. हा आपला किचन येईल इकडं. ठीक आहे. हा दरवाजा आपला इथून बंद होणार आहे आणि इकडे उघडणार आहे. ठीक आहे. आणि हा बघा हा ह्या शिडीवरून गेला तर वरती. बाबा टायगर खाली उतर, शिस्तीमध्ये उतर. तिथून वर जा. ए वर चढायला जागा नाही तिथून अँगल आहे. चल उतर लवकर. मिस्त्री मारल. चल लवकर इकडे ये. लाईट आहे तिथं. हां चल हो इकडं. हां या पण पायऱ्या टायगरला उतरता आलेल्या आहेत. तर हा टायगरचाच रूम होता बघा. तर या रूममध्ये आता आमचं वॉशरूम बाथरूम येणार आहे प्लस माझा आणि टायगरचा बेडरूमसुद्धा इथंच येणार फक्त. म्हणजे टायगर आणि मी इथं आहे ना दागोली. हां आणि हा आमचा येणार मध्ये किचन. तर हा आपला किचन आहे आणि किचनचा आता बघा इथून एक दरवाजा उघडणार, हा दरवाजा बंद होणार, इथून एक दरवाजा उघडणार, हा दरवाजा बंद होणार असं. कारण हे दोन्ही दरवाजे बाजूबाजूला बरोबर नाही वाटत. टायगर थांब. तर मित्रांनो तुमचे काही जणांचे प्रश्न होते बरेच असे. कोणाला अंदाजच येत नव्हता काय कसं बनतं आणि अजूनही कोणाला कळणार पण नाही. आता आम्ही रोज राहतो त्यामुळे आम्हाला समजतं इथं काय बनणार इथं काय नाही. पण तुम्हाला कसं व्हिडिओमध्ये असं समजणार नाही पटकन की इथं काय नेमकं येणार आहे काय नाही. तर झाल्यावरती तर बघणारच आहात तुम्ही. बरेच जणांना खूप उत्सुकता आहे की तुमचं घर कधी होणार. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. कसं होणार आहे काय होणार आहे. होईल लवकरच होईल आणि झाल्यावर पण तुम्हाला दाखवेलच असं. तर याला सकाळपासून सोडलं नव्हतं बाहेर. हा नुसता एक्सायटेड असतो इकडे तिकडे झालं. चल त्यांना जाऊ दे. हो बाजूला. चल बाजूला हो. तू डोक्यात टाकल. हो बाजूला. राबीट टाकतायत ते सगळं उचलून. अजून ह्या लाद्या फुटलेल्या नाहीत. आमचा प्लास्टर एवढा कडक आहे ना. हे बघा हे किती इंच आतमध्ये कितना है ये. टूट ही नहीं रहा है बेचारा. तोड़ के थक गया है. 3 इंच है ना. एवढं प्लास्टर कडक होतं. टूटता ना त्या लाद्या त्यांना. अभी इधर से ऐसे डाल के देखो. तुटत नव्हतं ते जुनं घर. सगळेजण म्हणत होते की ताई तुम्ही ते कशाला तोडायचं, चांगलं होतं. खरंच चांगलंच होतं माझं घर. पण काय झालं काय ठिकाणी नाही बघा लाद्यांना आहे ना क्रॅक गेलेलं आहे बघा. जसं काही इथं बघताय तुम्ही या पहिल्या गेलेल्या क्रॅक आहेत बरं का. आता नाही काय झालेलं. इकडून असे क्रॅक गेलेलं, इथून पण तुटलेलं होतं आपलं. टायगर या इकडं. असं तुटलेलं होतं इथून सगळं. हे आपलं अशा लाद्या तुटलेल्या. आणि डबल बाळा बांधायचं म्हटल्यावरती खाली पाया मजबूत तर हवाच. त्या पायासाठी आम्हाला हे रूम खोलावं लागलं. नाहीतर आम्हाला काही खोलायचं नव्हतं. आमचा प्लॅनिंग नव्हता खालचा रूम तोडायचा. पण पायासाठी मग पाया बनवायला गेलो तर बघा इकडची भिंत तोडावीच लागली आहे ना. असं झालेलं आहे. त्यामुळे घराचा पूर्ण पाया खोलणार म्हटल्यावरती हे सगळं तुटणारच होतं. त्यामुळे तसं झालं. बाकी काही एवढं हे नव्हतं. रूम चांगलाच होता पण असू दे अजून चांगला होईलच. चला मित्रांनो अजून मला जेवायचं आहे. जेवली नाही आज. व्हिडिओ टाकायचा प्लॅनच नव्हता पण म्हटलं चला आता आलं टायगर लागलाय मागं वरती चल करायला म्हणून त्या निमित्ताने घेतला कॅमेरा हातात. असू द्या तुम्हाला पण एक आशा असते आज व्हिडिओमध्ये काय असेल काय नसेल ते. त्यामुळे तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये मला विचारत असता प्रत्येक वेळी की आज काय झालं हे ते असं तसं आणि वाट बघत असतात. आणि एक सांगायचं गेलं की आपला व्हिडिओ पहिले 3:30 वाजता रोज यायचा पण आता 3:30 येत नाही. कारण ह्या धावपळीमध्ये मला जसं जमतो तसं मी टाकते कारण विसरून जाते. कधी कोणाचा कॉल येतो, कुठल्या मटेरियलवाल्याचा कॉल येतो, जावं लागतं, गाडी पास होत नाही. त्यामुळे घरात कोण असतं नसतं मग मला जास्त करून धावपळ करावी लागते. त्याच्यामुळं मग मला वेळ भेटेल ना जसा मी व्हिडिओ बनवला की लगेच टाकून देते. मग 1ला येतो, कधी 1:30ला येतो, कधी 2ला, कधी 2:30ला, कधी 3लाही येतो असं होतं आहे. तर थोडा सांभाळून घ्या अजून आपला 1-2 महिने तरी. जसं जमेल तसं मी टाकण्याचा प्रयत्न करते. पण तर चला आता खूपच बोलते आणि वेळ मला बोलायला लागलं की माझं तोंड थांबत नाही आणि मग लोक म्हणतात की काय किती बोलते असं होतं. बोलायची सवय लागलेली आहे पहिल्यापासूनच. असं ठीक आहे. चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टायगर बाय बाय कर. टायगर आहे बघा. टायगर बाय बाय कर बाय.